क्षणाक्षणाला विचार करायचा आणि जर आपण क्षणाक्षणाला विचार केला तर कशाचा करायचा सारा सार विचार सारासार विचार करा उठा उठी। आता काही जण म्हणतील उठा उठी याचा अर्थ लगेचच करायचा, ताबडतोब करायचा। काही जण म्हणतील महाराज पुढच्या वर्षी बघू, पण पुढचा दिवस सुद्धा कोणी बघितलेला नसतो का? क्या भरोसा है इस कशासाठी काय सुद्धा भरोसा नाही हो। म्हणून आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे। आणि पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे। कसं घ्यायचं? तुले हरी का नाम। सगळ्यांनी टाळी वाजवायची, कॅमेरावाल्याने कॅमेऱ्यात कैद करायचं, म्हणजे मला कळलं
वरती गेल्यानंतर आपल्याला मुक्ती मिळवायची आणि आज आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करवायची. आता हाताने टाळी वाजवायची प्रत्येकाने. तुले हरी का नाम विठ्ठल काय झाले टाळकरी तुमचाच आवाज मला आला हो. आणि मला एक सवय आहे, पुढच्या पोरांना काही विचारायचं नाही, पाठीमागच्यांना विचारायचं. मावशांनो आता तुम्ही फक्त भजन म्हणायचं, मावशांचं झालं की आमचं बघा, आमची पार्टी कशी काय जोरात म्हणते. पहिल्यांदा तुम्ही मोठ्यांना म्हणायचं, विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. अगं मावशांनो नळाव बांधणं झाल्यावर किती मोठ्यांदा ग बांधता, जरा मोठ्यांदा म्हणा. आता आपली पार्टी एकदा म्हणावं, त्यांना आवाज दाखवा आपला. विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. आमचं सरकार जरी अल्पमतात असलं तरी आवाज आमचाच आहे बरं का. आता महिला मंडळ, सुंदर माझं जात ग फिरत कौतुके. वा 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 वा. ओव्या गाऊ कौतुक तू ये बाळ विठ्ठला. सासू आणि सासरा त्यांना लवकर इसरा. ए मावशांनो माझी गाडी सुद्धा ही वाघ जाऊन द्यायचं नाही तर. सासू आणि सासरा फिरतो तिसरा. ओव्या गाऊ भरताना तू ये रे बाळ विठ्ठला. काय झालं एकदा महाराज कुरबावीत मी असंच म्हणायला लावलं बायकांना. आणि आता जात कुठं होतं म्हणते ती, कुठं होतं जात आता माहित नाही. तरी पण माता माऊलीच्या वयस्कर आहेत ना, माझ्या आईच्या वयाच्या, कीर्तनाला जेवढे आले त्यांनी पाठाच्याला दळायला सुरुवात केली. आणि बायकांना लय राग येतो बरं का. दुसरी गाय लागली, तुझ लय संतीन झाली वय, मला काय म्हणा येत नाही वय. आता हिनं सुरुवात केली, हिथं ऐकलेलं, सुंदर माझं जात ग फिरत कौतुके. एका आळीत सुरू झालं
की शेजारच्या आळीतली सखूबाई म्हणायला लागली की पारोबाई उठली. म्हणली आज पहाटे 4 वाजताच लय संतीन झाली, लय वव्या गाय लागली. आता ही म्हणली मी बी वव्या म्हणती, मला काय वव्या येत नाही ते काय, पण ती कीर्तनाला आली नव्हती. तिनं तिच्या म्हाताऱ्यावरती ओवी तयार केली. तिचं म्हातारं 8 वाजता उठत नव्हतं. काय ओवी तयार केली बघा. ती म्हणायला लागली रामाच्या गप्पाऱ्यामध्ये जात वाजत वंगा वंगा, जात वाजत वंगा वंगा उठ रे गोदडीतल्या सोंगा. म्हणजे असं सुरुवात केली. तिसऱ्या आळीतली लगे लक्ष्मीबाई उठली. ती म्हणली ह्या दोघी नसलं येतं वय, मला येत नाही काय. तिला तर लयच भारी ओवी गायली. आंब्याच्या ग झाडा खाली माझा बंधुराया दारू काढी. आता चांगलंच काम करतोय पुण्याचं. कोणी मेल्यानं केली खोली आली पोलिसाची गाडी. आता अशाने आपला उद्धार होईल का? जगद्गुरु तुकोबराय सांगतात सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. विठ्ठल विठ्ठल. सार नेमकं काय आणि असार काय आपल्याला सगळं कळतं. राजहंस पक्षाला जर समजा आपण दूध आणि पाणी एकत्र करून दिलं तर राजहंस पक्षी फक्त दूध पितो. म्हणजे त्याला सुद्धा कळतं सार दूध आहे, आसार पाणी आहे. माता माऊल्यांना तुम्ही दही घुसळता, लोणी काढता. लोणी हे त्यातलं सार आहे आणि ताक हे आसार आहे. बरोबर. म्हणजे राजहंस पक्षी दूध पितो हे सार असतं आणि पाणी शिल्लक ठेवतो हे आसार आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी आपण दही मंथन करतो, दही मंथन करतात माता माऊल्या, त्यावेळी लोणी हे सार आहे आणि ताक हे आसार आहे. शेतकरी ज्यावेळी खळ्यामध्ये धान्य उपणतो त्यावेळी धान्य खळ्यात पडतं. जे धान्य खळ्यात पडतं हे सार आहे आणि भुसकट वाऱ्यावर जातं ते आसार आहे. सोनाराकडे गेल्यानंतर शुद्ध सोनं सोनार बाजूला काढतो आणि बट्टीबाज सोनं आसार बाजूला काढतो. म्हणजे ह्यातलं सार आणि आसार हे आपल्याला कळतं. आता आपल्या व्यवहारातलं बघूया. सार आसार दुधातलं कळलं, दह्यातलं कळलं. शेंगदाणा माहिती आहेत का? शेंगदाणा भुईमुग. आता आम्हाला तर रस्त्याला लई भुईमुग दिसला का बाप्पा महाराज, बघत तिकडे भुईमुग होता. भुईमुगाचे जे शेंगा असतात ना, शेंगा, शेंगाचं टरपल सार का आसार? मोठ्यांदा बोला जरा, ऐकायच कमी झाले. टरपल आसार, टरपल जे असतं ते कसं असतं? आसार. आणि शेंगदाणा सार. म्हणजे शेंगातला शेंगदाणा सार, आतला बी आणि बाहेरचं टरपल आसार. आता बदलायचं नाही बरं का. तुम्ही बाहेरचं आसार सांगताय आणि आतलं सार सांगताय. खारीक, खारकीचं काय? खारकीचं टरपल सार, बाहेरचं सार आणि आतलं आसार. बरोबर का? आता दोन्ही पण झालं. आता आतलं बाहेरचं सार आसार कळलं. आंबा, आंब्याची साल आसार, कोय आसार. म्हणजे बाहेरचं पण आसार, आतला बी पसार, ते आसारच ना. आणि जिमातला गर असतो तो सार. आता शेंगाचं टरपल आसार, शेंगदाणा सार. खारकीचं टरपल सार आणि आटोळी आसार. आंब्याचा सार आणि कोय आसार आणि रस मात्र सार. आता उत्तर द्यायचं बरं का. पेढा कसा आहे? ते जसं टरपल कसं आहे? म्हणजे पेढ्याचे टरपल आसार सार काय नसतं, पूर्ण पेढा सार असतो. म्हणून आपण डायरेक्ट पेढा. तसं भगवान परमात्म्याचं नाम सार आहे आणि आपला संसार आसार आहे. विठ्ठल. पण काय झाले माहितीये का? माणसाला खरं पटत नाही आणि खोटं सुटत नाही.
खरं माणसाला पटत नाही आणि खोटं सुटत नाही. एकदा एका गावामध्ये यात्रा भरली. गावामध्ये यात्रा भरल्यानंतर त्यांनी गावकरी पंच कमिटीनं ठरवलं नकला करणाऱ्यांचा मेळावा भरवायचा आणि 1 नंबरची नक्कल करत त्याला बक्षीस देऊन टाकायचं. खरं माणसाला पटत नाही आणि खोटं सुटत नाही. ह्यासाठी मी उदाहरण सांगतोय. आणि मग पहिल्या दिवशी सांगितलं की बकरीचा आवाज जो व्यवस्थित काढेल त्याला 1001 रुपयाचं बक्षीस. आता पहिल्या काळात 1000 रुपये म्हणजे खूप बक्षीस झालं, लाखाचं बक्षीस असल्यासारखं. मेळावा भरला आणि एका सदग्रस्तानं ओरिजिनल कोकरासारखा आवाज काढला. ते ऐकलं मेंढपाळानं. ती म्हणाला का काय आवाज काढलाय, आता उद्या आपण यांची गंमत करूया. सगळ्यांना सांगितलं जसं तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहात तसं तुम्ही उद्या पण या, उद्या या. माणसं म्हणली कशाचं काय खरं आहे. तरी पण दुसऱ्या दिवशी मजा बघायसाठी आजच्या पेक्षा दुप्पट माणसं दुसऱ्या दिवशी आली. पण ह्या मेंढपाळानं काय केलं होतं, आपल्या काकेमध्ये करडू धरून आणलं होतं ओरिजिनल. म्हणजे खोटं सुटत नाही आणि खरं पटत नाही यासाठी सांगतोय. पहिल्या दिवशी नक्कल केली माणसानं, खोटी नक्कल केली. दुसऱ्या दिवशी ह्यांनी ओरिजिनल करडू आणलं, गोंगडी खाली दाबून धरलं आणि माईकच्या पुढं असं त्याचं डोकं धरलं आणि कान पिळला. कान पिरगळल्याबरोबर ती ओरिजिनल करडू ओरडलं. माणसं काय म्हणली, ओरडलं गाड्या पण कालच्या सारखं नाही जमलं, कालच्या सारखं नाही जमलं. म्हणजे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं. म्हणून तर खरं खातं गटकाळी, खोटं बसतं पाटकुळी. खरं काय करतं, गटकाळी खातं. म्हणजे खऱ्याची किंमत नाही आणि खोट्याला किंमत आल्याशिवाय राहत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात या खरा आणि खोटा याचा निवड आपण नसतो करायचा, भगवान परमात्मा करत असतो. विठ्ठल आता आपण सगळे वारकरी आहे. बरेच जण यातले पंढरपूरला जातो. आपण पंढरपूरच्या वारीला जातो म्हणून आपली मुलं पण पंढरपूरच्या वारीला येतात. मग ही पंढरपूरच्या वारीला आलेली आपली मराठवाडा विदर्भातली सगळी वारकरी 2 दिवस दर्शनाला उभी राहतात. दर्शन घेतलं पण तरण्या पोरांना काय वाटतं, आपण मजाच करू जरा यात्रेत. यातली काही हौशी नवशी गवशी पोरं म्हणली आपण आंधळ्यांना 1 रुपया देऊ. पंढरपूर मधले आंधळे बी खूप चांगले आहेत बरं का, विचित्र आहेत. वागायला विचित्र, दिसायला विचित्र, बोलायला विचित्र. या तरुणांनी सगळ्यांनी 1-1 रुपया हातावरती ठेवला. आता रुपये हातावरती ठेवल्यानंतर त्यांनी खुश व्हायला पाहिजे होतं. तो म्हणलेला का 1000 2-2 हजाराचं ड्रेस अंगावरती घातले, तुम्हाला काहीतरी शरम वाटायला पाहिजे. 1-1 रुपया तुम्ही हातावरती ठेवताय. आता ही कॉलेज कुमार म्हणलेला का पैसे आपण दिलं आणि खवळून ते आपणच घेतोया. मग त्यावेळी माझ्यासारखा महाराज गेला त्या ठिकाणी आणि मग 1 रुपया ठेवताना मी त्याला सहज म्हणलं होय रे तू आंधळा आहे का, तुला तरी एका डोळ्याने दिसतंय या. तो आंधळा म्हणला महाराज तुम्ही एक काम करा, तुम्हाला कळलंय मला दिसतंय एका डोळ्याने, मग तुम्ही रुपये देण्याऐवजी 50 पैसे द्या. म्हणजे आंधळी कशी चाबरी असते ती. तुम्ही काय करा, मी रुपया मागतोय, 2 डोळे नसल्यानंतर रुपये द्यायचा आहे. आता मला एका डोळ्याने दिसतंय, माझा काय दोष आहे, मग तुम्ही 50 पैसे तरी द्या. पुन्हा एक जण आलं आणि म्हणलं का तुला दिसतंय डोळ्याने. आणि नोटाबंदी झाली का नाही, आपल्या मोदी साहेबांनी नोटाबंदी केली. त्यात एका बहादरानं 500 रुपयाची नोट त्याला टाकली. 500ची नोट टाकली, त्याला माहित होतं ही नोट चालत नाही. वारकरी दादा इकडे या. म्हणला काय झालं, अहो तुम्ही नोट खोटी टाकली, खोटी, आणि तुला तर दिसत नाही की. म्हणला मला दिसत नाही असं नाही, मी हितला जो ओरिजिनल आंधळा आहे त्याच्या जागेवरती बसलोय, म्हणजे याला दिसत होतं. मग म्हणला हितला आंधळा कुठे गेला, तो म्हणला गेला पिक्चर बघायला छावा. विठ्ठल विठ्ठल. आणि मग विचार करा, विचार करा. विचार करायसाठी काय लागतो. एक जण माणूस सहज म्हणला महाराज तुम्ही सांगितल्यापासून मी विचार करतोय. काय विचार करतोय, अमेरिकेला जायचंय, अमेरिकेला जायचंय, अमेरिकेला जायचंय, अमेरिकेला जायचंय. त्यांनी मला विचारलं महाराज अमेरिकेला जायला किती रुपये खर्च येईल. मी म्हणलं अमेरिकेला जायला 1 रुपया सुद्धा खर्च येणार नाही. हा
मग म्हणला का आपला भारत देश अमेरिकेत गेला असता की? तसं नाही रे, अमेरिकेला जाण्याचा तू विचार करतोय, विचार करायला तुला एक सुद्धा रुपया लागणार नाही. आपल्याला जर विचार करायचा असेल तर काय करायचं? नामधरा कंठी विठोबाची, आपण सुद्धा विचार करताना काय विचार केला पाहिजे? संपत्ती कमवण्यापेक्षा माझी संतती सुसंस्कारक्षम जन्माला आली पाहिजे. ज्याप्रमाणे मा जिजाऊ साहेब विचार करत होत्या, कशाचा? मला लेकरू व्हावं, त्या लेकरानं मला सांभाळावं आणि महाराष्ट्राकडे लक्ष देऊ नये, असं मा जिजाऊ साहेबांना वाटत होतं का? मा जिजाऊ साहेब आई तुळजा भवानीची सेवा करत होत्या. आई भवानीची सेवा करत होत्या 12 वर्ष. 12 वर्षानंतर आई तुळजा भवानी प्रसन्न झाली. आई तुळजा भवानी प्रसन्न झाली. आई तुळजा भवानीच्या डोक्यावरचं फूल मा जिजाऊ साहेबांच्या हातामध्ये पडलं आणि मा जिजाऊ साहेब म्हणतात, आई मला जर मुलगा तुला द्यायचा असेल ना, तर तो असा लेचा त्याचा मुलगा मला जन्माला देऊ नकोस. मग कसा मुलगा द्यायचा? कसा दिला पाहिजे? सांगायला लागली, या महाराष्ट्रामध्ये झालेला अन्याय अत्याचार माझ्या डोळ्यांनी सहन होत नाही. माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल, ज्याने महाराष्ट्राच्या मातीची गोष्ट पवित्र केली पाहिजे. 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि म्हणून तर 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती तेजोमय प्रकाश पडला आणि तिथून तर खरा महाराष्ट्राचा इतिहास घडला. महाराष्ट्राचा इतिहास घडला. राजा जन्माला आला. राजा जन्माला आला. आणि मग मा जिजाऊ साहेब म्हणायला लागल्या, एकच राजा इथे जन्मला. मा जिजाऊ साहेबांना जर विचार केला नसता तर मंदिरावरती कळस, आपल्या दारासमोर तुळस आपल्याला बघायला दिसली नसती आणि अखंड हरिनाम सप्ताह सुद्धा आपला झाला नसता. गेली 67 वर्ष आपण भगवान परमात्म्याची सेवा करतो एकाच देवामुळे, ते म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजांना सुद्धा आपला आवाज गेला पाहिजे. आपण महाराष्ट्रातले मर्द मराठी आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि मग या पृथ्वी तलावावरती सगळा आनंद झाला आणि मग सगळे म्हणायला लागले, एकच राजा इथे जन्मला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते काय केलं माझ्या राजाने? या महाराष्ट्रामध्ये सुलतानशाही, कुतुबशाही, निजामशाही सगळ्या शाहींचं पारिपत्य केलं आणि आपल्याला या मोगलांच्या जुलमातून आपल्याला मुक्त केलं. राजांच्या डोक्यामध्ये जर आलं असतं आपण आयुष आरामामध्ये राहू, अतिशय आनंदामध्ये ते राहू शकले असते. पण राजानं स्वतःच्या कुटुंबाचा अजिबात विचार केला नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजानं कधीच विचार केला नाही जाती आणि पातीचा. मावळ्यांच्या तलवारी पुढे नकेला चालत नव्हता साडेसातीचा. मावळा लढायला जाताना विचार करत नव्हता दिवस आणि रात्रीचा, कारण या मावळ्यांना अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा.
छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून तर आपला देश, धर्म आणि देव वाचले. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर देव, देश आणि सगळ्यात महत्वाचं आपला असणारा पवित्र धर्म कुठला असेल तर हिंदू धर्म. मा जिजाऊ साहेबांची शिकवण संभाजीराजांनी सुद्धा घेतली. आपण गेली 40 दिवस राजांचं, शंभू राजांचं बलिदान ऐकलं. 40 दिवस राजा तडफडला. 40 दिवस कितीतरी दुःख यातना सहन केल्या. वयाची 9 वर्ष होती, 9 फक्त. 9व्या वर्षामध्ये राजानं सांगितलं मी आता आग्र्याला जाणार आहे. बाळ राजे, मी आग्र्याला जाणार आहे. म्हणजे आपण जे विचार करतो तेच विचार आपलं लेकरू करतं आणि तेच विचार मी तुम्हाला सांगतोय. शंभू राजांना शिवाजीने सांगितलं राजा मी आग्र्याला जाणार आहे. या बाळ राजाने सांगावं आबासाहेब तुम्ही एकटे नाही जाणार, मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार. 9 वर्षाचं लेकरू आबासाहेबांच्या पाठीमागे बसावं. 1250 किलोमीटर अंतर घोड्यावरती जावं. लेकराचं वय किती? 9 वर्ष. 9 वर्षाचं लेकरू विचार करते. आणि आता 16व्या वर्षात कुणी काय काय केलं आणि आपली लेकरं काय करतायत. आपण संस्काराला कमी पडतोय, आपले विचार करण्याची क्षमता कमी पडते. विश्वमाऊली ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी जगाला दान दिली. स्वामी विवेकानंदांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलं, गीतेवरती भाष्य केलं 16व्या वर्षी. शंकराचार्यांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलं 16व्या वर्षी. आणि शिवाजी महाराजांनी पहिला तोरणा किल्ला जिंकला 16व्या वर्षी. आणि त्यावेळी राजे म्हणायचे, मा जिजाऊ साहेब म्हणायच्या 16वं वरीस मोक्याचं हो 16वं वरीस. आणि आताच्या आया आणि पोरं बी म्हणते ती हो 16वं वरीस धोक्याचं हो 16वं. आवली इकडे कीर्तनात आली पाहिजेत, नाचली पाहिजे. महाराज कीर्तनात पोर उभा राहिली. आय म्हणती माझं पोरग पाग बिघाडले. बघायचं इच्छा. आय म्हणती माझं पोरग पाग बिघाडले. पाग का? टाळ घेत या आणि महाराजांच्या नादानं कीर्तनात नाचत या. आणि डीजे लागू दे की. डीजे लागला आणि गाणं लागलं का नाही. कल्लोळाचं पाणी असं म्हणलं की पोरग डीजे किलो. आय म्हणते कसं माझा बाळ अंग हलवतय. हलवल ग हलवल. एक दिवशी तुला सुद्धा हलवून हलवून मारल. म्हणून आपल्या संततीवरती संस्कार करा. संस्कार जर चांगले असतील, संपत्ती रुपये तुमच्याकडे नसू द्या, पण आपल्या मुलांवरती संस्कार खूप महत्वाचे आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करू. महाराज तुम्ही सांगताय ना भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करा, मुखाने नामस्मरण करा. पण हे कलियुग आहे. कलियुगामध्ये काहीतरी फायदा असल्याशिवाय आम्ही नाम चिंतन करणार नाही. अभंगाचं
मनाच्या चिंतने निरसेल संकट. आपल्या जीवनामध्ये येणारं संकट भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. मग कुणाच्या जीवनामध्ये संकट आलं, कुणाचं संकट निवारण केलं, असा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल तर आपल्या सगळ्यांना माहित आहे कौरव आणि पांडव यामध्ये पांडवांवरती संकट आलं. पांडवांना लक्षागृहामध्ये जाण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातून कुणी सोडवलं? भगवान परमात्म्यानं. भीष्म प्रतिज्ञा केली, त्याच्यातून सुद्धा पांडवांना वाचवलं कुणी? भगवान परमात्म्यानं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये एवढंच नाही, ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण होणार होतं त्यामध्ये सुद्धा कुणी वाचवलं? भगवान परमात्म्यानं. मग भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया. कोणत्याही प्रकारचं कसलंही संकट येऊ द्या, ते संकट विमोचक कोण असतील तर भगवान परमात्मा असतो. आणि मग एकदा काम्यक वनामध्ये पांडव फिरत होते आणि पांडव फिरत असताना काम्यक वनामध्ये सूर्यनारायणानं सूर्याची थाळी दिली. कोणाला? पांडवांना. पांडवांना खायला अन्न सुद्धा नव्हतं, पण भगवान परमात्म्याच्या मनामध्ये आल्यानंतर, थाळी दिल्यानंतर दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत त्या ठिकाणी अन्नदान करायचं पुण्य पांडवांना मिळालं. आता अन्नदान करतय कोण? पांडव. पण पोटात दुखतय कोणाच्या? कौरवांच्या. आता सुद्धा महाराष्ट्रात तसंच असतं, पंक्ती देणारे देतात आणि महाराजांना म्हणणार आता 7 दिवस हाना चापून नका ढिलं पडू. अरे देतय कोण? खातय कोण? तसं आता दुर्योधन गेल्या वेळेस त्यांच्या काळामध्ये महाभारतामध्ये एक दुर्योधन होता. आता घराघरात गावागावात दुर्योधन आहेत. आणि मग दुर्योधनानं विचार केला, सगळी माणसं नाव घ्यायला लागली पांडवांचं. अन्नदान करावं तर पांडवांना, अन्नदान करावं तर पांडवांना. आणि व्यवहारामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढा माणूस आपल्या स्वतःच्या दुःखानं दुःखी नसतो तेवढं दुसऱ्याचं सुख बघून माणूस दुःखी होतो. बरोबर आहे का? आता महात्मा माऊल्यांना तुमच्यासाठी एक दृष्टांत सांगतो, उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ भाऊंनी एक स्कीम चालू केली. बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, काय स्कीम चालू केली? 1,500 रुपये. आमच्या गावाशेजारी एक गाव आहे महाराज, धाकटी सून हुशार होती. जशी स्कीम निघाली तसं तिनं पहिल्यांदा फॉर्म भरला आणि थुरली अडाणी होती. हो, थुरलीला सांगितलं तू फॉर्म भरला का? अवतीभोवतीच्या बायकांनी विचारलं तू फॉर्म भरला का? ती म्हणली नाही. शेवटच्या दिवशी तिचा फॉर्म भरला. पण नशीब हिचं चांगलं थुरलीचं आणि धाकटीचं बॅड लक. हिनं फॉर्म भरला सगळ्याच्या शेवटी आणि पैसे आले सगळ्याच्या आधी. कुणाला? थुरलीला. कारण थुरलीला दुसऱ्याला मिळाला तरी आनंद व्हायचा आणि धाकटीला मात्र दुसऱ्याला मिळालं की वाईट वाटायचं. आणि मग पैसे आल्याबरोबर ही केंद्रात गेली, सेवा केंद्रात गेली, म्हणली मी सगळ्या अगोदर फॉर्म भरलाय, मला पैसे आले नाहीत. हिला वाईट वाटायला लागले, माझ्या थोरल्या जावला 1500 रुपये आलं म्हणून. आणि मग त्यावेळेस नवरात्र चालू होती. मला एक गीत सहज सुचलं आणि मग एक गीत गायलं बघा त्याच्यावरती. नीट आहे का? ही माता माऊली सांगायला लागली आपल्या भावाला. कुठल्या? एकनाथ भाऊला. सांग ना देवी माझ्या भावाला ग भावाला, 1500 नाही आलं मला. काय म्हणायला लागली? सांग ना देवी माझ्या भावाला ग भावाला, 1500 नाही आलं मला. सांग ना देवी माझ्या भावाला ग भावाला, 1500 नाही आलं मला. आता हिला वाईट कशाचं वाटत होतं? ही त्या सेवा केंद्रात गेली आणि म्हणायला लागली फॉर्म भरला सगळ्या आधी, अजून हायत पेंडिंग मध्ये. मी फॉर्म सगळ्याच्या अगोदर भरलाय, तो भाव म्हणतोय अगं अजून पेंडिंग मध्ये ताई आहेत, येत्याला पैसे. मग ही म्हणायला लागली फॉर्म भरला सगळ्या आधी,
त्याचं पण दुःख नाही. ती म्हणायला लागली 1500 आलं थोरल्या जावला गे जावला 1500 नाही आलं मला सांग ना देवी माझ्या भावाला गे भावाला 1500 नाही आलं मला. म्हणजे हिचं दुखणं काय होतं 1500 माझ्या जावला आलं पण मला आलं नाही. तसं दुर्योधन म्हणायला लागला सगळी पांडवांचा जय जयकार करायला लागलेत. दुर्योधनानं चातुर्मास पकडला. चातुर्मासामध्ये ऋषींची आराधना केली. दुर्वास ऋषींची. दुर्वास ऋषींना घरी आणलं. 4 महिने त्यांची पूजा केली. नित्य नेमानं पूजा केली. दुर्वास ऋषी प्रसन्न झाले आणि दुर्वास ऋषी म्हणतात माग भक्ता तुला काय मागायचंय ते माग. त्यावेळी आता ह्याने काय मागायला पाहिजे होतं आपलं स्वतःच काहीतरी मागायला पाहिजे ना. तो म्हणला काम्यक वनामध्ये पांडव आहेत. पांडवांना रात्रीचं जाऊन भोजन माग. त्यांचं सत्वहरण कर. म्हणजे सत्वहरण केल्यानंतर पांडव मरून जातील. माझे वैरी संपतील. काय मागणी आपली मागणी असं असावी त्यामध्ये लोकांचं हित असावं. कौरवानं मागणी केली की पांडव गेले पाहिजेत. आता दुर्वास ऋषी म्हणलेला का तुला काय दुर्बुद्धी सुचली रे चांगलं काहीतरी मागावं. मला वाटलं चांगलं काहीतरी मागाल. त्यावेळी सांगायला लागले दुर्वास ऋषी एक वेळ 4-8 दिवस उपवासी राहायची वेळ आली तरी चालेल पण दुर्जनाच्या घरचा एक घास सुद्धा खायचा नाही. का दुर्जनाच्या घरचा आपण घास खाल्ला की आपली दुर्बुद्धी आपल्याला निर्माण होते. आणि मग शेवटी दुर्वास ऋषीचा नाविलाज झाला. दुर्वास ऋषी रात्रीच गेले पांडवांकडे काम्यक वनामध्ये गेले आणि त्या ठिकाणी जय जयकार झाला. दुर्वास ऋषी महाराज की. एवढ्यामध्ये सगळे पांडव जागे झाले. पांडवांनी विचार केला दुर्वास ऋषी आपल्याकडे आले. सगळेजण उठले आणि दुर्वास ऋषीचं दर्शन घेतलं. दुर्वास ऋषीला म्हणले महाराज एवढ्या रात्रीचं तुम्ही कसं काय आला. महाराजांना सांगितलं मी कसं आलोय ते जाऊ दे मरू दे पण माझा प्रवास खूप लांबून झालाय. मला भूक खूप लागली. मला जेवायला काहीतरी द्या. आता पांडवांना माहित होतं आपण दिवसा कितीही लोकांना खाऊ पिऊ घालू शकतो पण आता आपल्याकडे अन्नाचा एक शीत सुद्धा शिल्लक नाही. मग धर्मा पाहायला लागला भीमाकडं. भीमा पाहायला लागला धर्मराजाकडं. एकमेकाकडे पाहत होते कुजबजत होते. एवढ्यामध्ये द्रौपदी आई साहेब आल्या आणि द्रौपदी आई साहेब म्हणल्या काय चाललंय तुमचं. त्यावेळी धर्मानं सांगितलं द्रौपदी बघ ना दुर्वास ऋषी आपल्याकडे जेवायला आले आणि आपल्याकडे अन्नाचा कण सुद्धा नाही आणि आपल्याला सूर्य नारायणानं थाळी दिली पण ती सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत तिचा उपयोग होतो ग. आता करायचं काय. द्रौपदी म्हणले तुम्ही काळजी करू नका. द्रौपदी म्हणली काळजी करू नका म्हणजे द्रौपदी असावी आपल्या मालकाची इज्जत जाऊ न देणारी द्रौपदी असावी. आता आपल्या द्रौपद्या कशा येत्या आता तुमचं नाही सांगत महाराज आपलं सांगतो मी. म्हणजे आपलं सांगितलं ह्यांना बरं वाटतं आणि ह्यांना जेवढं बरं वाटतं आपलं एक पट असेल ह्यांचं 10 पट समजायचं आपण. एका महाराजांच्या घरी कीर्तनाला गेल्यावर आम्ही महाराजांच्या घरी गेलो आणि महाराजांना घर दाखवायसाठी एक बारकं लेकरू बरोबर नेलं होतं. लेकरू म्हणलं वहिनी महाराज कुठं गेला महाराज. आता ही कलियुगातली द्रौपदी होती. ती म्हणली महाराज गेलं चुलीत. आता असं म्हणल्यावर फुले महाराज आप्पा महाराज आमचं बनकर पाहुणं दडसाप्पा सगळे माग सरले की 4 पाऊल नाही मी 2 पाऊल सरलो 10 पाऊल माग. शी म्हणली जर नंबर आला चुलीचा तर महाराज जात्याला अगोदर पहिल्यांदा. आणि मग विचार केला चुलीत गेलेत म्हणल्यानंतर पुन्हा तिनं एकतर बघितलं नव्हतं फुले महाराज आले ते का अजून कोण आहे. तिने आपलं सहज सांगितलं महाराज गेलं चुलीत. आम्ही महागारी फिरलं की म्हणले होय फुले महाराज आहेत काय. मी म्हणलं हो हो या की इकडं. मी म्हणलं काय मला चुलीत घालते काय. नाही हो चुलीत म्हणल्यावर तुम्हाला वाईट वाटलं का मग काय आनंद वाटेल का म्हणले. तू सरळ म्हणते महाराज गेलं चुलीत. अहो तसं नाही महाराज आमच्या रानाच्या कडेनं तिन्ही बाजूला डोंगर आहेत चुलीसारखा आकार आहे आणि एकाच बाजूला तिथं जाता येतं त्याचं नाव आहे चूल म्हणून म्हणलं मी महाराज गेले चुलीत. विठ्ठल
काळजी करू नका. ऋषींना सांगितलं मी तुम्हाला जेवण देणार. 5 पांडवांनी नाही दिलं तर मी तुम्हाला जेवण देणार, कारण मी जेवण तयार करणार आहे. पण तुम्ही एक काम करा, आता 3रा प्रहर सुरू झालाय. 3रा प्रहर सुरू झालाय आणि तुम्ही स्नान करून आल्याशिवाय मी तुम्हाला जेवाय देणार नाही. काय आयडिया चालवली. आणि मग हे ऋषी म्हणले आता आपल्याला जेवायचंय. मग द्रौपदीचं आपण ऐकलंच पाहिजे. हे सगळे ऋषी, दुर्वास ऋषी बरोबर अनेक ऋषी होते, सगळे ऋषी नदीवरती स्नान करण्यासाठी गेले. तोपर्यंत द्रौपदीनं नामस्मरण करायला सुरुवात केली, कारण द्रौपदीचं नामस्मरण हे भगवान परमात्म्याला आळवण्यासाठी होतं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव हरी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव हरी असं भजन करत होती. एवढंच नाही, ज्यावेळी वस्त्रहरण द्रौपदीचं होणार होतं त्यावेळी जे भगवान परमात्म्याचा धावा केलता ना, कोठे गुंत गायकांनी गाणं एक मस्त म्हणलं की टाळी वाजवायची. आपण टाळी वाजवली आपण खुश राहतो. आणि मग असं द्रौपदीनं नामस्मरण केल्याबरोबर वाऱ्याच्या वेगाला मागे सारेल अशा गतीनं भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. आता भगवान परमात्म्याला बोलवलं होतं कशासाठी? अरे आमच्या घरात अन्नाचा कण नाही. पण त्यावेळी देवानं आल्याबरोबर द्रौपदीला म्हणले, द्रौपदी कुठं आहे ग, मला भूक लागली. म्हणजे ज्याला प्यावं तीच पाठीमाग. आणि मग तिने विचारलं, हे बघ मला अगोदर जेवायला दे. द्रौपदीनं फक्त एक पान दिलं खायला. त्यातच त्यांनी भगवान परमात्म्यानं ढेकर दिला. ढेकर दिल्याबरोबर असं नजर टाकली भगवान परमात्म्यानं, तसं जेवणाची ढिगाऱ्याची ढिगारे पडले. आणि मग देवानं सांगितलं, द्रौपदी तू चिंता करू नको. ज्या ठिकाणी स्नान करायला ऋषी गेलेत त्या ठिकाणी आंघोळ करून येतानाच ऋषी म्हणणार आमचं पोट गच्च भरलं. मायावी नगरी निर्माण केली, मायावी पांडव निर्माण केलं नदीच्या कडेला. त्या ठिकाणी जेवण तयार केलं आणि ऋषी बाहेर आले आणि म्हणतात, दत्तोपंत लगात आपल्याला जेवायची गरज नाही गाड्या. स्नान केलं आणि माझं पोटच भरलं. एवढ्यामध्ये भीम दादा म्हणला, ए जेवायला चला. अरे लगा भीमा आम्हाला भूक नाही रे.
माझ्या खांद्यावर काय बघितली का? गदाय गदा स्वयंपाकला करायला लावला कशाला? बाकीचे म्हणले चला गपचीप जेवायला बसू. जेवायला बसली. धर्माघरचे खाऊन अन्न. धर्माघरचे अन्न खाल्ल्यानंतर ते म्हणायला लागले काय अन्नाला चव आहे, पण आमची उदरं मात्र लहान झाली. त्यांना वाटायला लागलं आपली पोट जरा बारीक वाटायला लागलं. इतके जेवले. आता मायावी नगरीतलं भगवान परमात्म्यानं तयार केलेलं अन्न होतं. नरडीला आलं जेवण करून गडी, तरी सुद्धा जिलेबीवाला आला. जिलेबी ती म्हणला 2 येड वाढलं. अहो एक येडा कसा तरी गेला. दुसऱ्या येड्यातली जिलेबी बाहेरच राहिली. तोपर्यंत कढीवाला कडी ही म्हणता येऊ दे पुडी इकडे येऊ दे असं. लका म्हणला तुझ्या आता तोंडातनं जिलेबीचा येडा बाहेर आलाय, पुंगळी बाहेर आली आणि कडी तू कुठं भरणार? म्हणला मी त्या जिलेबीच्या पुंगळीत भरणार. तुला काय करायचंय विठ्ठल? म्हणजे भगवान परमात्मा संकट निवारण करण्यासाठी भक्ताच्या पाठीमागे पुढे उभा राहत असतो. पण त्यासाठी आपली भक्ती सुद्धा तशीच असावी लागते. आपली जर भक्ती वरवरच्या मनानं आपण भक्ती केली तर मग भगवान परमात्मा सुद्धा आपल्याला तसाच पावतो. भगवान परमात्मा आपल्याला सहाय्य करत नाही. आणि आपला जन्म हा माणसाच्या कुळात झालाय हो. याच देही गणे देवाचे भजन. माणसाच्या जन्मातच आपल्याला फक्त भजन पूजन कीर्तन करता येतं. असं कधी झालंय का? जनावर आले ते मंडपात बसले ते नाही होत तसं, अजिबात नाही. कुत्र मांजर म्हैस गाय अजिबात त्यांना कीर्तन ऐकता येत नाही. याच कुळामध्ये आपला जन्म झालाय माणसाच्या कुळात. आणि आपण जर भगवान परमात्म्याचं नाम चिंतन रात्रंदिवस केलं तर भगवान परमात्मा आपल्याला पावल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं जन्माने या कुळी आपल्या या माणसाच्या कुळामध्ये आपला जन्म झालाय. मग आपण काय केलं पाहिजे? नामचिंतन केलं पाहिजे. पण आता सध्या काय झाले? 8वी 9वीतलं पोरग गुटखा खाते हो. 10वी 12वीतलं पोरग दारू पिते. ह्याला जबाबदार कोण? आपण. आपलं कुळ, आपलं मूळ. आपण जर हरिपाठ वाचला, हरिपाठ गायला, काकड आरती गायली आणि आपण नामचिंतन केलं, आपलं लेकरू सुद्धा लहानपणी तसंच करतं. लहान लेकराला म्हणलं ना विठ्ठल विठ्ठल म्हण, हाताने टाळी वाजवतं. पण आता प्रकार असा झालाय लहान मुलाला टाळी नाही. आया काय करते ते? आला मोबाईल आंबाबाईचा मला मोबाईल दिली ते मोबाईल. आणि मोबाईल हातात दिल्यामुळे पोरग म्हणते मला आई नको बाप नको, मोबाईल इज माझी माता पिता. आणि पोरग कुठे थोडं इंग्रजी बोलायला लागलं, आई म्हणते माझं पोरग इंग्रजी बोलतय, नाद करायचा नाही नाद. अहो एकदा महाराज आई रानात ना आली, पोरग म्हणते मम्मी यू आर बफेलो.
आईची उड्या मारायला लागली. आईला कळलंच नाही काय म्हणते. आईला म्हणते आई तू म्हैस आहे म्हैस. तरी आई म्हणते लय भारी माझा पिल्या बोलते. तोपर्यंत पप्पा आलं मागणं. पप्पा यू आर अ डॉंकी. डॉंकी म्हणलं असं करायला पाहिजे का नाही. पप्पा विचार करायला लागला पोरग माझं इंग्रजी बोलते. इंग्रजीच्या विरोधात मी अजिबात बोलणारा माणूस नाही. इंग्रजी भाषा शिकलीच पाहिजे. तृतीय भाषा आहे. पहिली भाषा मराठी, दुसरी भाषा हिंदी आणि तिसरी भाषा इंग्रजी. इंग्रजी काळाची गरज आहे. पण आपली मातृभाषा माझ्या मराठीचे बोल कौतुक आहे. आपल्या अमृतापेक्षा श्रेष्ठ काय असेल. माऊलींनी सांगितले माझी मराठी भाषा. म्हणून आपण आपल्या लेकरांवरती चांगले संस्कार करा. त्यांना सांगायचं माणसाच्या कुळात आपला जन्म झालाय रे. माणसासारखं आपण वागलं पाहिजे. पोरं बी लय हुशार झाली आता मोबाईलनं. जसं 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी एक रोग आला होता. कोणता आला तो? आला कोरोना. तेव्हा तिथंच खून मागची उभा राहिले हल्ली अशी. बाबा त्याचं नाव सुद्धा घेऊ नको. हा कोरोनाच्या पूर्वी आई वडील म्हणायचे मोबाईल ठेव, मोबाईल हातात घ्यायचा नाही. आणि कोरोना आलं आणि ती ऑनलाईन शाळा सुरू झाली. आई बाप म्हणायचे मोबाईल घे मोबाईल. आता मोबाईल घेऊन ती नियम धरते का गेम खेळते काय कळतंय का. त्या मोबाईल एवढं वाटोळं कशानेच होणार नाही. आता 4-5 वर्षानंतर तर प्रत्येक गल्लीत 4-5 ईडी दिसतेली. काय झाले नुसते हसत जाणार. हा मोबाईलचा परिणाम होणार. म्हणून मोबाईलचा वापर अतिरेक हा टाळला पाहिजे. आणि मग मुलांना सहज एखादा प्रश्न विचारला. एकदा सहज मी वर्गात म्हणलो पोरांना कधी कोरोनाच्या नंतर, सकाराम तू आज डबा लय भारी आणलाय गाड्या, डबा मी खाऊ का. आता शिक्षकांना खाऊ का म्हणले पोरग काय म्हणतं खावा खावा गुरुजी डबा माझा खावा. अरे पण म्हणले सकाराम मी डबा तुझा खाल्ला तर तू घरी काय सांगणार. तुम्ही खावा तुम्हाला काय करायचंय. अरे पण तू घरी काय सांगणार कुणी डबा खाल्ला म्हणून. म्हणलं काय नाही गुरुजी तुम्ही बिनधास्त खावा, मी घरी गेल्यावर सांगेन कुत्र्याने डबा खाल्ला म्हणून. आता असं म्हणलं मला डबा खाऊ वाटेल का. अशी पोरं झाली ती हो. कधी पोरग काय बोलन काय विचारल अजिबात सांगता येत नाही. मी वर्गात एकदा प्रश्न विचारला नेपोलियन बोनापार्टचा जन्म केव्हा झाला. आणि मी कोपऱ्यात बसलेल्या बाळूला म्हणलं बाळू उठ, खातोय शासनाचा भात आणि पिंतोय कोपऱ्यात बसून. पण कोपऱ्यात बसलेली पोरं बिले चतुर असते ती. बाळू उठला. आता म्हणली काय उत्तर देतोय कोणास ठाऊक. मी म्हणलं सांग नेपोलियन बोनापार्टचा जन्म केव्हा झाला. ती म्हणला लय उत्तर सोपं आहे. सांग सांग म्हणलं. तो म्हणला त्याची बाळण झाली तेव्हा. आता मस्त मला राग आला. बाय बी मागे सारली. आता म्हणलं त्या चापटीतच पाडायचं. पण पुन्हा मी विचार केला ती म्हणते ती बी बरोबर आहे. त्याच्या बाळण झाल्याशिवाय तरी ती लेकरू जन्माला आलं नाही. म्हणलं बाबा तुझंच बरोबर आहे. आणि आपण काय केलं पाहिजे आपल्या लेकरांवरती संस्कार आपले झाले पाहिजेत. आणि आपले जे टाळकरी माळकरी असतात ना ह्यांचं कौतुक सुद्धा आपणच केलं पाहिजे. आणि उभा राहिलेल्यांनी सुद्धा जे श्रोते आहेत ना ह्यांचं कौतुक सुद्धा आपणच केलं पाहिजे. आता प्रत्येकाला वाटतं मी लय ग्रेट. आता मी शिक्षक आहे मला वाटतं मास्तरचं लय भारी आहे. पण घरी गेल्यावर बायको म्हणती लय शिकवू नका. मास्तरची बायको काय म्हणती बोला की राव काय म्हणती तुमच्यावर काय येत नाही तुम्ही घेऊ नका. मास्तरची बायको म्हणती लय शिकवू नका. वकिलाची बायको म्हणती लय आगाऊपणा करू नका केस करीन. हा एखाद्या नाभिक समाजाची पत्नी म्हणते तुम्ही माझा केसानं गळा कापलाय. पेंटरची बायको म्हणती लय बोलू नका एका थोबाडीत तुमचं तोंड रंगवीन. अहो एवढंच नाही महाराज गायक तुम्ही चांगली म्हणावी आणि घरी जाऊन म्हणावं काय फुले महाराजांचं कीर्तन होतं काय चाली गायल्या. लगे बायको म्हणणार हो तुमची चाल मला लग्नाच्या अगोदरपासूनच माहित आहे तुम्ही किती चाली जाईल. म्हणजे कौतुक कुणाजवळ आपण करायचं. आणि मृदंगाचार्य तुमचं झालं नाही म्हणून बरं तुम्ही म्हणावं काय थाप मारली ते मला नका थापा मारू. आणि आम्ही घरी जावं म्हणावं मॅडम आपल्याला चेअरमन तिकडे बोलायला होतं नाद करायचं नाही काय कीर्तन केलं. आणि मॅडम न म्हणावं आलं बाया कीर्तन. आता काय मग आमच्या हवा आहे का विठ्ठल. आणि मग ज्यावेळी कुळामध्ये जन्माला कसा जन्माला यावा एखादा सत्पुरुष
प्रोग्राम चंद्रानं रावणाला मारलं, कारण वेळ कमी असल्यामुळे लगेच मारलं. प्रोग्राम चंद्रानं रावणाला मारलं, बिभीषणाला लंका देऊन टाकली. आपलं सैन्य पुन्हा अयोध्येमध्ये बोलवलं. ज्या सैन्यानं पराक्रम गाजवला होता त्या सैन्याला मेजवानी दिली आणि मेजवानी दिल्यानंतर सगळ्याला बक्षीस द्यायचं ठरलं. आता प्रत्येकाला वाटायला लागलं काहीतरी बक्षीस मिळणार, काहीतरी बक्षीस मिळणार. एवढ्यामध्ये वशिष्ठ ऋषी त्या ठिकाणी आले. ऋषी आल्याबरोबर सगळे त्यांच्या दर्शनाला लागले. आता दर्शनाला लागल्यानंतर नारदाचं काम एकच होतं, फक्त कळ लावायची. हनुमंतराय बारीत उभा राहिले होते. हनुमंतरायाकडे नारद महर्षी गेले आणि म्हणले, कशाला उभा राहिलाय, तुम्हाला माहित नाही काय, ऋषी आलेत आणि ऋषीच्या दर्शनासाठी मी उभा राहिलोय. अरे काय लका, वशिष्ठांच्या दर्शनासाठी तू उभा राहिलाय, तुला माहित आहे का, वशिष्ठ एकदा कुत्राहून एका रंभेच्या पाठीमागे लागलं होतं आणि त्यांच्या पाठीमागे त्यांच्या दर्शनासाठी तू थांबलाय. हनुमंतरायला पटलं. हनुमंतराय बाजूला झाले. आता हनुमंतरायच्या मनामध्ये काहीच नव्हतं. हनुमंतराय बाजूला झाल्याबरोबर पुन्हा हे गेलं कोणाकडं, हनुमंतराय बाजूला झाले. आता भांडणं लावायची होती कोणाची, वशिष्ठ ऋषी विषयी. पुन्हा नारद गेले आणि नारदांना सांगितलं, काय सांगावं वशिष्ठजी, हनुमंतराय म्हणते वशिष्ठांची काय लायकी आहे मला माहित आहे. वशिष्ठांना राग आला आणि प्रभू रामचंद्रांना सांगितलं, मी तुमच्या दरबारामध्ये 1 मिनिट सुद्धा थांबणार नाही, माझा अपमान झालाय. आणि मग ती म्हणले, तुमचा अपमान कोणी केला. रामानं सांगितलं, ज्यांनी तुमचा अपमान केलाय त्याचं मी शिर धडा वेगळं करीन. आता हनुमंतरायाला हे बक्षीस, हनुमंतरायानेच अपमान केला होता आणि काडी कुणी लावली, नारदानं. म्हणजे दोन्हीकडं पेटवायचं आणि मध्ये विजवण्याचा प्रयत्न करायचा, हे काम कोणाचं, नारदानं केलं. आणि मग हे सगळं लक्षामध्ये आलं. पण खरा मारुती हे वानराचं कुळ, कपी कुळ उतरिले, मुक्त केले राक्षसा. एवढ्या राक्षसांना सुद्धा मुक्त करणारा कोण होता, हनुमंतराय. त्या कुळामध्ये जन्म घेऊन सुद्धा आपलं कुळ पावन केलं. आणि म्हणून या ठिकाणी आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करणार आहोत. विठोबा रखुमाई विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. विठ्ठल विठ्ठल. आपण जर भगवान परमात्म्याविषयी चांगला विचार केला तर आपलं संकट तर भगवान परमात्मा दूर करतो. एवढंच नाही, जन्माला आल्यानंतर आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलंच पाहिजे. आणि जर आपण हा त्रिवेणी संगम साधला तर काय होतं, अभंगाचं